भारताच्या खात्यात पॅरिसमध्ये मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडींनी नेमबाजीच्या मिक्स प्रकारामध्ये दुसरं मेडल जिंकलेलं आहे. हे सुद्धा मेडल कोणत्या नंबरचं आहे? कांस्य प्रकारातलंच आहे. कुठलं आहे? कांस्य प्रकारामधलं. मनू भाकर यांनी पहिलं, आता मनू भाकरनं पुन्हा आपल्याला कांस्य दुसरं दिलेलं आहे मिक्स प्रकारामध्ये. आणि तुम्हाला सांगतो कालची आजची न्यूज आहे, आता यांना हायड्रिकचा चान्स आहे मित्रांनो, तिसरं सुद्धा आपल्याला मिळू शकते. ठीक आहे. मग मनू भाकर सरबजीत जोडीला पिस्टल मिक्स प्रकारामध्ये मिक्स कांस्य पदक. जोडी कोणाकोणाची लक्षात ठेवायच्या? मनू भाकर आणि सरबजोत सिंग. ही अतिशय महत्वाची न्यूज आहे बघा. 30 तारखेला काय झालेलं आहे? केरळ मधलं ठिकाण आहे वायनाड. या ठिकाणी माळीण दुर्घटनेसारखीच घटना घडलेली आहे, ज्यामध्ये साधारणतः 123 लोक मृत्युमुखी दाखवलेले आहेत. भूस्खलन झालेलं आहे, गावच्या गाव नष्ट झालेलं आहे. अशी महाराष्ट्रामध्ये 30 तारखेलाच 30 जुलै 2014ला घटना घडली होती. सेम पुनरावृत्ती 30 जुलै 2024ला 10 वर्षानंतर कुठे घडलेली आहे? वायनाडमध्ये. वायनाड हे ठिकाण कुठे आहे? केरळ. लक्षात. मग आपल्याला प्रश्न एवढाच विचार, एवढं काही डिटेल करायची गरज नाही आपल्याला. एवढं विचाराल तुम्हाला की वायनाड या ठिकाणी घडलेली जी घटना आहे ही खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये घडलेली आहे? तर वायनाड हे ठिकाण कुठे आहे? केरळमध्ये. बघा भूस्खलनाचं चित्र त्यांनी दिलेलं आहे इथं. कुठं कुठं कशा कशा घटना घडल्यात हे महत्वाचं आहे आपल्याला. बघा 30 जुलैला 2014, बरोबर आहे, 30 जुलै 2014 माळीण दुर्घटना. माळीण हे आंबेगाव तालुका आहे. त्याच्यानंतर गेल्या वर्षी 19 जुलैला 2023ला इरिशाळवाडी या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे लक्षात. आणि आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की केरळमधील वायनाड येथे 30 तारीख सेम असल्या कारणामुळे पेपरला प्रश्न विचारू शकते. समोरची न्यूज आहे आपली. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. बघा लाडली बहीण योजना महाराष्ट्रामध्ये गाजलेली आहे लक्षात. त्या अंतर्गत लाडली बहीण, एक्झामला विचार, लाडली बहना ही योजना खालीपैकी कोणत्या राज्यानं प्रथम सुरू केली? आणि मॅक्झिमम मुलं आपल्याला महाराष्ट्र लिहिणार आहे. बहना म्हटलं तर एमपी लिहा रे, पण त्यांनी जर म्हटलं लाडली बहीण म्हटलं बहीण तर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र म्हणतो आपण. हे महाराष्ट्राने प्रथम नाही सुरू केलेले आहे, पहिले मध्य प्रदेश सुरू केलेले आहे, त्याची पुनरावृत्ती आपण केलेली आहे. मग आता न्यूज कुठली आहे? मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना 3 सिलेंडर फ्री मिळणार आहे. मग एक्झामला विचारणार आहे की 3 सिलेंडर फ्री मिळणार आहे, मोफत मिळणार आहे, ते कोणत्या योजनेअंतर्गत? मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत मोफत 3 गॅस सिलेंडरचे वितरण. लाडली बहीण अंतर्गत आपल्याला 1500 रुपये मिळणार आहेत प्रति मंथ. कोणाला? वय वर्ष 21 ते किती? 65 वर्ष. हे पण लक्षात ठेवा, 21 ते 65 या वयोगटातील महिलांना प्रति महिना अलग किती मिळणार आहे? 1500 रुपये. गॅस सिलेंडरची योजना कोणती आहे? अन्नपूर्णा योजना आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. अण्णाभाऊ साठे जयंती काल परवा दिवशी पार पडलेली आहे, याच्याबद्दल माहिती करून घ्या तुम्ही. रशिया येथे यांचा पुतळा उभारलेला आहे, विचारू शकते. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही पूजा खेळकर मॅडमचं प्रकरण चालू आहे, पूजा खेळकर यांनी युपीएससी मध्ये जो काही काय म्हणतो आपण दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन उच्च पद पोस्ट धारण केलेली होती, त्यांना आता तिथून डिबार्ट केलेलं आहे की त्यांनी चुकीच्या प्रकारे व चुकीची माहिती देऊन स्वतःला दिव्यांग म्हणून घोषित करून आरक्षणाला लाभ घेऊन पद मिळवलेलं होतं. त्याच्यानंतर युपीएससीच्या अध्यक्षांनी मनोज सोनी यांनी राजीनामा दिला लक्षात. आणि आता युपीएससी बोर्डाच्या नवीन चेअरमन, नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर प्रीती सुदन मॅडम आहेत. लक्षात ठेवायचं, युपीएससीच्या नवीन नियुक्त चेअरमन पदी किंवा अध्यक्षपदी कोणाची निवड? तर प्रीती सुदन.
हा, याच्यावर कन्फर्म प्रश्न येईल तुम्हाला. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की खाशाबा जाधव, बघा नाव काय, खाशाबा जाधव कुस्तीमध्ये महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती, भारताला ऑलिम्पिक देणारा स्वातंत्र्यानंतरचा, 1952 ला हेलसिंगी, कुठं हेलसिंगी, लक्षात ठेवायचं. तुम्हाला आताच्या ऑलिम्पिकचं विचारणार नाही, पहिल्या ऑलिम्पिकचं विचारण. स्वातंत्र्यानंतर भारताला पहिलं मेडल जर जिंकून दिलं असेल तर खाशाबा जाधव यांनी दिलं, आणि ते कोणता प्रकार होता, कांस्य प्रकार. कोणता प्रकार होता, कांस्य. 3ऱ्या क्रमांकाचं. कुठल्या खेळामध्ये, कुस्ती या खेळामध्ये. कोणत्या वर्षी, 1952. कोणत्या ठिकाणी भरल्या होत्या, हेलसिंगी. खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी, जो महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित केलेला आहे शिंदे साहेबांनी, म्हणून हे पण लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून कोणती तारीख, तर 15 जानेवारी. कोणाचा जन्मदिवस, खाशाबा जाधवचा. प्रकार कोणता होता, कुस्ती. पदक कोणतं होतं, कांस्य. 1952 ला. ठिकाण हेलसिंकी. आता खाशाबा जाधव नंतर महाराष्ट्राचा दुसरा सुपुत्र आहे स्वप्नील, आडनाव आहे स्वप्नील कुसाळे. स्वप्नील कुसाळे यांनी लक्षात कोणतं पदक दिलं महाराष्ट्राला, कांस्य पदक. कोणत्या खेळामध्ये, नेमबाजीमध्येच. लक्षात, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत साधली पदकांची हॅट्रिक. कारण मनू भाकरनं जिंकलं, मनू भाकर प्लस सरबजीत ज्योत सिंग यांच्या जोडीने जिंकलेलं आहे. आणि तिसरा कोण असेल, स्वप्नील कुसाळे. स्वप्नील कुसाळे यांनी भारताला नेमबाजीमध्ये लक्षात कांस्य पदक जिंकून दिलेलं आहे. प्रकार कोणता आहे, तर मनू भाकर यांचा कोणता, तर 10 मीटर एअर पिस्तूल होता. लक्षात, तर स्वप्नील कुसाळे यांचा आहे 50 मीटर रायफल, 3 पोझिशनिंग मध्ये. 50 मीटर रायफल. 50 हे शब्द महत्वाचा आहे आपल्याला, 50 ही आपला संख्या ती महत्वाची आहे आपल्याला. ठीक आहे. बरं, स्वप्नील कुसाळे हे कोणत्या राज्याचं आहे, तर कोल्हापूर. जगात भारी कोल्हापुरी त्यांनी म्हटलेलं आहे, तर कोल्हापूर या राज्यातला आहे. दुसरा महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणतो आपण. ठीक आहे. एवढ्या न्यूज महत्वाच्या वाटल्यात आपल्याला. बाकीचे तुम्ही न्यूज वाचलेले आहेत वेगवेगळ्या पुस्तकांमधून. ठीक आहे.